नाशिकच्या प्राचीन अशा भद्रकाली मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांची आपल्याला मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी महिलांकडून आपण जर बघितलं तर कुंकुमार्जन जे आहे ते आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मंदिराला आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आलेली आहे। जवळपास शेकडो महिलांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नवरात्राचे जे काही दिवस आहेत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं आणि आपण जर या मंदिरात बघितलं तर शेकडो महिला आपल्याला या ठिकाणी मंदिरामध्ये मंत्रपठण करत असल्याचं आणि पूजा करत असल्याचं बघायला मिळत आहे। या ठिकाणी महिलांकडून कुंकुमार्जन जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे मंदिरात दर्शनासाठी भाविकांकडून देखील गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर नाशिक शहरात नवरात्र उत्सवानिमित्त नाशिकची ग्रामदैवत कालिका माता असेल, त्याचबरोबर भद्रकाली माता असेल, अशा मंदिरांमध्ये आपल्याला गर्दी जी आहे ती नवरात्राचे 9 दिवस पाहायला मिळत असे। नाशिकमध्येच सप्तशृंगी देवीचं देखील ठिकाण आहे। नाशिक जिल्ह्यातच सप्तशृंगी गड आहे आणि नाशिक जिल्ह्यात आपण जर बघितलं तर नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। हे नाशिक शहरातील देखील हे अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे मंदिरं आहेत आणि या मंदिरांमध्ये आपल्याला पूजाविधी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत मंदिराचे पुजारी आहेत। आज आपण या ठिकाणी जर बघितलं तर कुंकुमार्जन महिलांकडून सुरू आहे। विविध कार्यक्रम जे आहेत ते नवरात्रोत्सवात या ठिकाणी राबवले जातात। मी सर्व भाविकांचे भद्रकाली देवी मंदिर संस्थानातर्फे हार्दिक स्वागत करतो। आज आपण ज्या ठिकाणी आहोत हे भद्रकाली देवी मंदिर हे एक शक्तिपीठ आहे। संपूर्ण भारतवर्षामध्ये जे 51 शक्तिपीठ आहेत की जे सती पार्वतीच्या शरीरापासून तयार झाले आहेत, अशा 51 शक्तिपीठांपैकी एक प्रमुख शक्तिपीठ म्हणजेच भद्रकाली देवी मंदिर। या स्थानाला चिबूक स्थान असे देखील म्हणतात आणि सती पार्वतीचा हनुवटीचा भाग या ठिकाणी पडला आहे, म्हणून अनन्यसाधारण महत्त्व असलेलं हे शक्तिपीठ समस्त भाविकांचं मनोकामना पूर्ण करणारे आहेत। आपण जर बघितलं तर आपल्याला भद्रकाली देवीच्या मंदिरात देखील या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे, घटस्थापना करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर अनन्यसाधारण असं महत्त्व असलेलं हे मंदिर आहे आणि भाविकांनी नवरात्र उत्सवानिमित्तानं आपल्याला या भद्रकालीच्या मंदिरात गर्दी केल्याचं एकंदरीतच पाहायला मिळत आहे। नवरात्राचे 9 दिवस या ठिकाणी विविध कार्यक्रम जे आहेत ते आयोजित केलेले असतात आणि आज त्याचाच एक भाग म्हणून कुंकुमार्जन जो आहे तो या ठिकाणी महिलांकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश अवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।